काळ्या डोहाची रहस्ये, दासगावची गोष्ट. लेखक चेतन करजावकर. सत्य घटनेवर आधारित अनुभवलेली गोष्ट. कधी तुम्ही असे ठिकाण अनुभवले आहे का, जिथे फक्त वातावरणच नाही तर जागेतील स्पंदनही विचित्र, अस्वस्थ करणारे असतात? शहरात सुद्धा असे अनुभव येतात, पण गावच्या निर्जन डोंगराळ भागात हे हजारपट जास्त असते. ही गोष्ट दासगावच्या गावाची आहे. तालुका महाड, जिल्हा रायगड. मी, चेतन आणि काही मित्रमैत्रिणी, शाळेतील 8वीतले विद्यार्थी सुट्टीत एक साहस करायचो. गावातील ओढ्याला जाऊन कपडे धुणे आणि मजा करणे. 15-16 वर्षांपूर्वी गावातील पाणी फारसा विश्वास देणारा नव्हतं. विहिरी कोरड्या पडत, बोरिंगमध्ये पाणी नसतं, त्यामुळे कपडे धुणे म्हणजे साहस आणि मजा एकत्र. आजीने सांगितलं, तिथे कोहोळ आहे जिथे पाणी आहे. आम्ही ती ओढ शोधायला निघालो. रानातून, डोंगराच्या बाजूने, रानांच्या पट्ट्या ओलांडून एका पाण्याच्या ठिकाणी पोहोचलो. पण तिथे पाणी नव्हतं. माझा मित्रगट धाडसी होता. मी त्यांना म्हणालो, चल अजून पुढे जाऊ, मला एक जागा माहीत आहे जिथे पाणी नक्की असेल. मैत्रिणींसह आम्ही पुढे निघालो. ओढ्याचा रस्ता ओलसर, शेवाळ भरलेला, झाडांच्या सावलीतून मार्ग काढत. थोड्या वेळाने हलकासा पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि समोर दिसलं एक गडद, खोल डोह. सिमेंटच्या उंच भिंतीतून पाणी हलक्या धाराने खाली पडत होतं. डोह जवळ गेल्यावर मला थोडी भीती वाटू लागली. तिथे आधी कोणालाही कपडे धुण्यासाठी येणं शक्य नव्हतं. मैत्रिणींपैकी एक पुढे पाणी धुंडाळायला गेली, पण थोड्या वेळात तिला काहीतरी पायाखाली ओढत असल्यासारखं जाणवलं. तिचा चेहरा पांढरा झाला. ती लगेच मागे परत आली आणि मला म्हणाली, चेतन, चला लगेच निघू, काहीतरी इथे चुकीचं आहे. मी तिला कपडे पिळायला सांगितले, पण तिने ऐकले नाही. ती माझा हात धरून झपाझप पावले टाकत मला रानातून बाहेर आणली. घरी पोहोचलो आणि त्या डोहाचा गडद अंधार, पाण्याचा गार स्पर्श आणि अंतर्मनातल्या भीतीचा अनुभव अजून जिवंत आहे. त्यावेळी ते फक्त मनाचा खेळ होता की खरी घटना देव जाणे. पण आता त्या मार्गावर पुन्हा जाण्याची हिंमत नाही. तरीही आठवताना अंगावर शहारे येतात. जर तुम्हाला ही कथा आवडली, व्हिडिओ किंवा ऑडिओ माहिती मनोरंजक वाटली, तर हा चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अजून अशा भयंकर आणि रहस्यमय कथा बनवण्याची प्रेरणा मिळते आणि आम्ही तुम्हासाठी आणखी व्हिडिओ तयार करतो.